ओम साईराम. अनंत कोटी ब्रह्मांड नायक परब्रह्म श्री साईनाथ महाराज यांना माझा कोटी कोटी प्रणाम. ज्यांच्या दर्शनाने मन शांत होतं, ज्यांच्या नावाने दुःख दूर होतात आणि ज्यांच्या कृपेने जीवनाला नवी दिशा मिळते, असे शिर्डीचे साईबाबा आज तुमच्यासाठी खास संदेश घेऊन आले आहेत. साई म्हणायचे, ज्यांचं मन स्वच्छ त्यांचं जीवन उज्ज्वल. आज साईंचा संदेश तुमच्या दैनंदिन आयुष्याला शांतता, आधार आणि नवी दिशा देईल. मित्रांनो, साईबाबा नेहमी म्हणायचे, श्रद्धा आणि सबुरी ठेवा. उशीर होऊ शकतो, पण अन्याय कधीच नाही. आज आपण आपल्या दिवसात घडणाऱ्या छोट्या छोट्या घटना कशा आपलं जीवन बदलू शकतात, हे साईबाबांच्या शिकवणीतून पाहूयात. आपल्याला अनेकदा वाटतं, मी काय बदल करणार? पण साई म्हणतात, एक छोटं चांगलं कर्म 1000 प्रार्थनांपेक्षा श्रेष्ठ असतं. उदाहरणार्थ म्हणून बघूयात. तुम्ही रस्त्यावर कोणाला पाण्याची बॉटल दिली किंवा घरी छोटासा मदतीचा हात दिला. हा छोटा पाऊल तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. प्रत्येक दिवशी नवनवीन अडचणी येतात. कधी घरात ताण, कधी कामात स्ट्रेस, तर कधी नात्यांमध्ये दुरावा. पण साईबाबा सांगतात, अडचणी तुमचं जीवन थांबवायला नाहीत, त्या तुम्हाला मजबूत करायला येतात. समजा तुमचा दिवस खूप खराब गेला असेल, कामात बॉसने ओरडले असेल, घरी तणाव असेल, पण दुसऱ्या दिवशी तुम्ही पहिला पाऊल टाकलात तरी तोच दिवस चांगला होतो. हा बदल म्हणजे साईंची कृपा. आजच्या काळात आपण लगेच रिझल्ट मागतो. जसं की लगे मेहनत केली की लगे त्याचा परिणाम भेटायला हवा. पण साई सांगतात, सबुरी म्हणजे थांबणं नाही. सबुरी म्हणजे योग्य वेळ, योग्य मिळायची वाट पाहणे. तुम्ही दररोज 1% सुधारलेला प्रयत्न केला. एक दिवस येतो आणि तुम्हाला मोठा परिणाम मिळतो. म्हणजेच मेहनत वाया जात नाही, देव योग्य वेळेत परत देतो. आजकाल दिवसभर स्ट्रेस, फोन, सोशल मीडिया, काम, धावपळ याने मन शांत नसल्यामुळे चुकीचे निर्णय होतात. साईबाबा सांगतात, मन शांत ठेव, मनच तुझं नशीब लिहितं. समज एखाद्या दिवशी तुम्ही चिडचिड करत असाल, सगळं उलट होतं, पण एक दिवस शांत बसून 5 मिनिट साईंचं नाव घेतलं तर दिवस तुमच्या बाजूने बदलू शकतो. साई नेहमी देण्यावर भर द्यायचे. देणं म्हणजे संपत्ती वाढणं. जितकं देता तितकं वाढतं, कारण देणं म्हणजेच भांडवल. जर तुम्ही कोणाला मार्गदर्शन करता, कोणाच्या चेहऱ्यावर हसू आणता, कोणाच्या मनाला आधार देता, तर हे सर्व परत तुमच्याकडे दुपटीने येतं. कधी कधी जीवनात असं वाटतं, माझ्याकडून काही होणार नाही, पण ह्याच क्षणी साईंची परीक्षा असतात. साई म्हणतात, एकदा मनात ठरवून पहा, मी पाठीशी उभा आहे. तुम्ही एक छोटं ध्येय ठेवा, जसे की रोज 10 मिनिट मन शांत ठेव किंवा रोज एक चांगलं काम करणं. जसा तुमचा निश्चय वाढेल तशीच तुमची शक्ती वाढते. जीवनात एखादी गोष्ट वारंवार चुकत असेल तर निराश होऊ नका. साई सांगतात, तुमचा मार्ग तुम्हाला दिसत नाही म्हणून अडथळा वाटतो, पण देवाला मार्ग पूर्ण स्पष्ट दिसतो. आज एखादी गोष्ट तुमच्यासाठी बंद झाली असेल, नोकरी निघाली नसेल, कामात अपयश आलं असेल, पण काही दिवसांनी तुम्हाला कळतं, हे चांगल्यासाठीच झालं. हेच साईंचं मार्गदर्शन आहे. साईबाबा नेहमी सांगतात, तुम्ही एक पाऊल माझ्याकडे टाका, मी 100 पाऊल तुमच्यासाठी टाकेन. मन शांत ठेवा, श्रद्धा ठेवा, सबुरी ठेवा, चमत्कार तुमच्यापर्यंत स्वतः येतील. बोला ओम श्री साईराम.